अशी बेल नाहीये रे. अरे अशीच आहे. अरे अशी नाहीये रे. अरे मी बघतो ना एपिसोड अशीच आहे. समय कशी बेल आहे. अरे थांब ना यार, हे भिंत आहे ना मध्ये, लॉजिक लाव ना यार काहीतरी. नटानी चौथ्या भिंतीचं भान ठेवलं पाहिजे. अरे नटानी ना आपल्याला काय. मी कधी दरवाजा उघडायचा सांगा रे मला. हा ये झालं. समय 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 ये लवकर ये. अरे हा कोण आहे. अरे स्वप्नील यार, मशा तू. ऐकलंस का. प्रसाद नमस्कार. स्वप्नील बांदोडकर फेवरेट आहे मी तुमची एकदम. मला खूप आवडतात. इकडे ये. अरे शांत हो ना जरा. प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी आहेत ते. वहिनी काय हरकत नाही. हरकत नाही. वहिनी बसा. अरे सॉरी यार. अरे वहिनी बसा बसा. अरे वहिनी शांत बस जरा. वहिनी मला सवय नाही असं सेलिब्रिटी येण्याची. तुम्ही सॉरी मला तुमची चूकच नाही वहिनी. हा आणत नाही ना तुम्हाला भेटवाल कधी सेटवर. आम्ही किती वेळा सांगतो वहिनी नाण वहिनी नाण. एक मिनिट वहिनी तिकडे बघा. तिकडे बघा ना प्लीज. इकडे बघा. भाई सेम. अरे वहिनी तुम्ही सेम एका मोठ्या बॉलिवूड हिरोईन सारखे दिसता. कृती सनन. वहिनी या. वहिनी 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 हे नाही. मी आणि कृती सनन नातेवाईक आहात. हाय आमची बहीण आहे. वाटलंच. कुठली लांबची बहीण. वडनरकर आडनाव आहे. डे लावून फिरतेस तू. कृती सेनन कमी, सुरेश मेनन जास्त दिसतेस तू. वाटेल बोल नकोस. अरे नको करूया. काय हाय बाकी काय. घरी आलं पाहुणे काय पाणी बिणी विचार. पाणी आण. ए वहिनी बसा बसा. सम्या पाणी आण. नाही मी जरा स्क्रिप्ट लिहित होतो. सम्या पाणी आण. अरे मी स्क्रिप्ट लिहित होतो. त्या स्क्रिप्ट मध्ये जे पाणी घालतोस ना त्यावेळी आज आमच्यासाठी पाणी आण. एक दिवस तू पाणी आणलास तू झिजणार आहे सम्या. असं काय. पाणी आण रे. 2 कप चहा टाकसाय. 2 कप. आज काय त्यांच्या मनात मला काही कळत नाहीये आज. वहिनी वाटलं तुम्ही आज इथे कसे पण अचानक. आमचा चित्रपट येतो ना नवीन. तर मग आता काय होतं, लोक ओरडतात ना प्रमोशन होत नाही म्हणून आम्ही काय विचार केला, लोकांच्या घरोघरी जाऊनच प्रमोशन करूया. दारोदारी फिरतोय सगळ्या बिल्डिंग सगळ्या घरांमध्ये. म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला ते हे द्यायचंय पॅम्पलेट. नाही आम्ही वेज होत नाही खात पापलेट वगैरे. पापलेट नाही पॅम्पलेट म्हणतात. नीट ऐक. एवढं काय सेन्स ऑफ अरे कुठं अरे सेन्स ऑफ ह्युमर नाहीये. फंबल पडलाय तिचा. ऐक नेहमीचा मूर्खपणा आहे. सेन्स ऑफ ह्युमर आहे. वहिनी मला सांगा हा जे बाहेर मिरवतो स्किट लिहितो खरं सांगा तुम्ही लिहून देता ना. रोज सकाळी लिहावं लागतं. मस्त वहिनी. कशी नसतेस. थांब सर कोण आलंय त्यांच्यासमोर नको करूस. त्यांच्या नादाला नको लागूस. अनेकांना पोचवलंय त्यांनी. सोडतो बाबा. थांब जरा. शांत बस जरा. बाबा रे चल झालं ना बाकी. मी येतो पिक्चरला. हा येतो. चला येस येतो. हा या चल. काय झालं वहिनी. काय झालंय पशा. थांब. काहीच नाही. काय झालं. काय झालं वहिनी. काय झालंय. तुमच्या डोळ्यात एवढं पाणी का दाटून आलंय वहिनी. यार 2 मिनिट थांब. इकडे जोडतो यार. नका करू यार.
अरे ती रडायला लागेल पुढचे 2 तास रडत बसेल ती. तिचा स्वभाव तसाच आहे. तिला सांगितलं ना जरा अंग गरम लागतंय 102 ताप येतो दुसऱ्या मिनिटाला. ओके नाही ग नेहमी अरे नका करू. अरे यार वहिनी माझ्या डोळ्यात बघा. अरे नको असं नको ग. एवढं नाही वहिनी, थोडं लांबून. माझ्या डोळ्यात बघा वहिनी आणि मला सांगा वहिनी, तुमच्या डोळ्यांमध्ये दुःखांचा महापूर दाटून आलाय वहिनी. अरे कुठला महापूर? वहिनी काय झालंय वहिनी, काय झालंय? अगं कोणी मेलंय का तुझ्या घरचं? कसं असं एवढं हे हात लावू नको रे. हा तर तुला आवरायला हवं ना. अरे भाऊजी तुला मी आज सगळं बोलणार आहे. बोला बोला वहिनी, तुम्ही मोकळ्या व्हा आणि आम्हाला स्किट मधनं पटकन मोकळं करा. भाऊजी प्लीज प्लीज सांगा तुम्ही. अरे प्लीज यार. बोला बोला बाई. भाऊजी तुम्ही विचारताय म्हणून सांगते, नाही तर मी असं बाहेर जाऊन नाही बोलणार. बोला बोला बोला. यांना बघवत नाही माझं कौतुक. अरे असं नाही. आज तुम्ही मला बोललात मी कृती झेंडा दिसते. कुठली प्रीती झिंटा? कृती सेना नाही ते. अरे कृती झिंटा असं नाही. किती झिंटा आहे? कृती झिंटा नाही आहे. बोला तुम्ही बहिणी. आताही माझ्या चुका काढताय. जाऊ दे बोला तुम्ही. मी त्यांना बघवत नाही. माझं नाही, कोणी तुम्ही कौतुक केलं ना की हे बापरे हिचं काय पुढे जाईल का आपल्या, अशी यांना भीती वाटते. यांना काय वाटतं, मी ग्रेट, मी करतो ते सगळं ग्रेट. भाऊजी गेली 10 वर्ष शी समय शी 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 समय शी. एक मिनिट. गेली 10 वर्ष ह्याचा शी करण्यासारखं काय मला सांग. तू सांग काय ही बोलली याच्यावर तू शी समयाशी असं रिॲक्ट झालास. काय बोलली? ऐकू आलं तर काय कळलं का तुला? मग नको ना, आधी नीट बघ आणि रिॲक्ट हो. समोरच्या खुर्चीवर बसलास का काही न बघता रिॲक्ट व्हायला? अर्धवट काहीतरी असं नको करूस. आज त्यांना बोलू नका. मी आज बोलणार आहे. सगळं वहिनी तुम्ही बोला. आज काही होते मी बोलणार आहे. बोला. भाऊजी गेली 10 वर्ष हा माणूस फक्त स्किट करतोय. बरोबर. कसं जगायचं आम्ही? आमच्या शाळेचा रियुनियनचा व्हॉट्सअपवर ग्रुप आहे. मला माहिती आहे. एक मिनिट. काय ग्रुपचं नाव काय? थांब जरा. ग्रुपचं नाव काय? कॉलेज रियुनियन ग्रुप. हाच आहे. आज असणार. अरे तोच असणार ना. सगळं माहिती आहे तोच भाऊजी. भाऊजी खरंच तो ग्रुप आहे ना, त्याच्यात मला वहिनी बोला वहिनी बोला. भाऊजी त्यात मला स्किट्याची बायको म्हणून ओळखतात. कुठे चाललंय? कुठे चाललास तू? तुला या घरात एक क्षणही राहायचं नाहीये. स्किट्याची बायको? अरे तुला स्किटाचा जज म्हणून ओळखतात ते बघ आधी. उगाच त्यांना बोलू नका. ते सिनेमे पण करतात, ऍक्टिंग करतात, ते दिग्दर्शन करतात. आता वहिनी मी निर्माता पण आहे आणि एक छोटस गाणं पण गायलं आता. भाऊजी काय करतात भाऊजी बघा. आणि मुळात ते ज्या शैलीची ऍक्टिंग करतात ना त्याच शैलीचं अवॉर्ड त्यांना मिळतं. तुमच्यासारखं नाहीये मी सिरियस रोल केलाय आणि कॉमेडी अवॉर्ड घेऊन जायचं. अरे कुठल्या डिरेक्टर कडे काम करतो रे तू? अरे तूच होतास तूच. ए भाई अरे आता मी तुझ्या डिरेक्शन मध्ये काम करतोय, मला कुठला अवॉर्ड मिळणार? कॉमेडी केलं ना म्हणजे तुला सिरियस मिळणार. तुला सिरियसली कॉमेडी मिळणार. दोन्ही अवॉर्ड कसे मिळतील? दोन्ही मिळतील. अरे एका अवॉर्ड वर ना आठवलं वहिनी. प्लीज नको. वहिनी तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनला का नव्हतात वहिनी? मी नाही येत ना. कुठला अवॉर्ड नाही कशाला? नॉमिनेशन होतं वहिनी. चंद्रमुखीसाठी तुमचं नॉमिनेशन होतं, सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे, हे कुठलं अवॉर्ड आहे? सर्वोत्कृष्ट सहाय्यक काय म्हणाला तू? पत्नी. असं नाही. असं कुठलं अवॉर्ड? असं अवॉर्ड असतं. अरे नाही रे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ची पत्नी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक पत्नी. अरे नाही रे, असं अवॉर्डच नसतं. त्या माणसाने मला सांगितलं पण नाही. अरे पण असं का? किती वाटते तुम्हाला मी पुढे निघून जाईन? तुमच्या अरे, पण तू- इन्सिक्युअर आहात तुम्ही. अरे पण तू शैरतीत नाहीच आहेस तर का भीती वाटेल मला? भाऊजी यांनी मला सांगितलंही नव्हतं. इन्सिक्युअर माणूस आहे हा. मला माहित असतं तर मी आले नसते. थांबा यार, झालं नाही यार तुम्ही. आम्ही थांबू शकत नाही. निघतो. चल, प्लीज निघा. चल, वहिनी आम्ही बघतो पिक्चर. हा येतो तुम्ही मी. जा. येतो. वहिनी भाऊजी फक्त जाता जाता एवढंच सांगतो की भरल्या पाण्यात घरातनं डोळे कधी बाहेर काढायचे नाहीत. काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? काय बोलताय? अहो भरल्या घरात डोळ्यातून पाणी काढायचं नाही. वहिनी वहिनी कशा? स्ट्रगल म्हणजे काय? दर 3 दिवस आड
हास्यरसिक म्हणून बसावं. उरलेल्या 3 दिवसात पहिल्या दिवशी डिरेक्शन करावं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांच्या पिक्चरमध्ये ऍक्टिंग करावी. तिसरा दिवस उरला तर गायकांच्या पोटावर पाय देऊन गाणं पण गावं. बरोबर, आपल्याला काय करायचंय? आपलं नाही काय माहिती कोणाबद्दल लिहिलं. पेपर कसले वाचत बसलाय तो तुम्ही? 12 वाजून गेले ना हो. आता तरी त्या मुलाकडच्यानी हो नाही जे काय असेल ते कळवायला नको होतं का? होईल ग, येईल फोन, एवढं काय. कधी कधी येईल हो फोन? गेल्या आठवड्यात फोन केला तर म्हणाले पुढच्या आठवड्यात कळवतो. काल फोन केला तर म्हणाले रात्री कळवतो. आता रात्री फोन केला तर म्हणाले सकाळी कधी कळवणार आहेत? 12 वाजून गेले. आई 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 टेन्शन नको घेऊस ग. कशाला टेन्शन घेते? टेन्शन नको घेऊ असं कसं म्हणतोस रे ओंक्या? तुला माहितीये ना, इतक्या वर्षात पहिल्यांदा एका मुलाने पोहे संपायच्या आत चेतूला नकार नाही दिला. आशा वाटते ना रे. एम एस जोबा त्या मुलाने माझ्या चेतूला होकार दिला ना तर आमच्या ह्यांच्या खांद्यावर बसून तुझ्या दर्शनाला येईन. मला विचार ना, माझी परमिशन आहे की? स्वतःच का सांगतेस? MS चोबला 17,000 पायऱ्या आहेत. आई आई बाबा बाबा हे ना, हे मी बघितलेलं शेवटचं स्थळ आहे हा बाबा. या स्थळाने जर बाबा मला नाही म्हटलं ना तर मी कधीच लग्न नाही करणार बाबा. पण बाबा मला हा मुलगा खूप खूप आवडलाय बाबा. तुला सगळेच मुलं खूप खूप आवडतात ताई. ओंक्या काय ओमक्या? त्या दिवशी तू फक्त 3 दात असलेल्या मुलाला होकार दिला होतास. हो की नाही? हो की नाही? नाही हो. त्यांनी पण तुला पोह्यातून शेंगदाणा कसा बाजूला काढतात तसा बाजूला केला होता. तुझं काय चुकतंय माहितीये ताई? तू मुलं बघितल्यानंतर बिबट्या बघितल्यासारखी जी चकाळतेस ना, मुलगा 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 मुलगा, ते कमी कर. त्याच्याने अर्धी फूट मागे जातात मुलं, बॅकफूटला येतात. आई बघ ना, आई कसं बोलतो बघ ना. आई बाळा हो. ओंक्या माझ्या सोन्यासारख्या बाळाला काही वाटेल ते बोलायचं नाही. ही सोन्यासारखी असेल ना, या दारातनं बाहेर जावं तिने. या दारातनं बाहेर जावं. वाटेल तर बोलतोय तू. फोन लाव. कोणाला? माझ्या होणाऱ्या सुनेला फोन लाव. ती येणार होती, अजून कशी नाही आली बघ ना जरा. येते ग बाई येते, पण आई काय तू तिला का बोलवून घेतलंयस इथे? तिला का असं काय म्हणतोस रे? आता आपल्या घरची नाही झाली का ती? आणि ना हुशार आहे माझी होणारी सून. मला खात्री आहे ती आपल्या चेतूला चांगलं गाईड करेल. नाही खरंय. म्हणजे प्रिया इतकी हुशार आहे आणि इतकी गोड आणि लागवी पोरगी आहे ना. मला तर दिवसांना 3-3 वेळा फोन करते. बाबा जेवलात का? बाबा शुगर कशी आहे? बाबा गोळ्या घेतल्यात का? खरंच मलाही फोन असतो आणि आल्या वेळी ना छान बाम लावून मानेला मसाज करून देते, हेड मसाज करून देते. अशी मुलगी आत्ताच्या काळात सापडणार आहे का रे ओंक्या? खरंय रसिका, खरंय तुझं. म्हणजे चेतना लग्न करून या घरातून जाते, पण प्रियाच्या रूपाने दुसरी मुलगीच माझ्या घरी येते बघ. बाबा 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 तुम्ही रडू नका बाबा. बाबा तुम्ही रडणार असाल ना तर मी कुठेच जाणार नाही बाबा. अरे चल काय रेडियस काय? मी नाही रडत. ऐसा मारेगा वापिस बोला तो ऐसा. नाही तर काय जाणार नाही बोलते. हॅलो गुड आफ्टरनून. अगं सुनबाई आलीस का ग तू? सुनबाई ग माझी. अगं सुनबाई बोलशील? सॉरी प्रिया. नाही काय पियू म्हणा ना. पियू बेटा सॉरी. किती वाट पाहिली अगं तुझी. कशात बाम सोडून देऊ? आता आल्या लगेच कुठे ये, आधी बस तरी बस. कसे आहात बाबा? असू दे बाळा, असू दे. काय म्हणते आजची शुगर? आजची शुगर किती? 130. काय तुमची शुगर कमीच होत नाहीये. हो. एक काम करते, तुम्हाला ना एक मस्त गाणं ऐकवते. आता नावाचं गाणं आहे, चेतना भटने गायलंय. मस्त एकदम. माझ्याकडे अजून भारी आयडिया आहे. आपण ना सगळेजण मिळून सुजित सुशीला बघायला जाऊया. चालेल. सुजित बघायला जाऊया. ते पण चालेल बाबा. हा पिक्चर बघायला जाऊ. स्ट्रेस कमी होईल आणि तुमची शुगर पण कमी होईल. खरंय. ऍक्च्युली हे केलं पाहिजे ना आई. दर आठवड्याला एक मराठी सिनेमा बघितला पाहिजे. स्ट्रेस कमी होईल आपलाही आणि निर्मात्यांचाही. शेवटी मराठी माणूसच मराठी निर्मात्याला जगवणार ना बाबा. फार लवकर कळलं तुला. थँक्स प्रसादोक मिळाले.
तू प्रमोशन साठी पैसे वाटत फिरतोस? अरे कोणत्या लेवलला चाललंय प्रमोशन? काय माणूस स्किट मध्ये पण येणार पैसे पण. अरे हे माझा फी पे नंबर पाठवतो, लक्षात ठेव फक्त. अरे केवढं करतो. थांबा जरा थांबा. प्रिया बाळा ऐक ना, मी तुला म्हंटल होतं ना आपल्या चेतूला ते स्थळ आलंय सांगून. हो ते आज कळवणार होते ना. बघ ना ग कळवणार होते, काही कळवलेलं नाही. कुठे घोडं अडलंय काही कळत नाही बाई. वहिनी 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 मला करायचंय ग लग्न. वहिनी वहिनी माझं लग्न होईल ना वहिनी. ऐक ना चेतू बाळा, तू पा 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 असं बनवून उठ ना. तू आलाय कुठल्या पोटी काय माहिती. असं काही नाहीये. तू किती छान आहेस. कुठलाही मुलगा तुला हसत हसत हो म्हणेल. हो ना. हिच्या बाबतीत उलट होतं. सगळी मुलं हिला हसत हसत नाही म्हणतात आणि घरी जातात आणि परत हसतात. ओंक्या कसं बोलतोयस रे. मस्करी. पिऊ मला काय वाटतं ग, त्याच्यापेक्षा हिला पगार कमी आहे म्हणून प्रॉब्लेम झाला असेल का ग. किती आहे पगार? 12,000. आणि सांगितलं किती? म्हणजे जितका आहे त्याच्या तिप्पट सांगायचा. म्हणजे खोटं बोलायचं? तेवढं चालतं बाबा. लग्न ठरवताना तेवढं खोटं बोलायला चालतं. तुम्ही नाही खोटी शुगर सांगत मला. किती सांगितली? 130. आणि किती आहे? 430. 170. कशाला मस्करी करता हो बाबा. 170 सांगतायत. असं छोटं मोठं खोटं बोललेलं चालतं. नाही हे बघ, नाही प्रिया अगं पण त्यांना कळलं नंतर तर किती वांदे होती. कळेल तेव्हा कळेल रे. मुळात काय आहे, हनीमूनच्या रात्री ना नवऱ्याला आपल्या विश्वासात घ्यायचं. त्याच्यानंतर काय पगार बिगार काहीही फरक पडत नाही. आणि जरी वर्ष दीड वर्षानंतर कळलं की बाबा खोटा पगार सांगितला तर काय त्यावरनं लगेच डिवोर्स होणार आहे. मुळात एक गंमत लक्षात घे. आपला ना एक पत्ता झाकून ठेवायचा. तो कळेपर्यंत किती वर्ष निघून जातात याचा पत्ताच लागत नाही. बाई गो एवढी हुशारी. आम्ही बाई लग्नाच्या पहिल्या रात्री सगळे पत्ते ओपन केले. त्यानंतर मग काय रमी लागलीच नाही बाई आमची. बोला तुमचं काय तरी झालं. पाहिलं का आमचा चौकट राजा कसा लाजतोय बघा. बाबा असा कसा असा कसा. काय रे उंक्या. नाही पण काही म्हणा काय, ही ना सोनं आहे सोनं. सोनं बाईच म्हटलं पाहिजे का बाईला. काय आपलं काहीतरी. नाही खरंय. अगं यासारख्या बावटाला तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे भाग्य. मी बावळट. हो तू बावट आहेस. वहिनी माझ्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे ना, ती खूप हुशार आहे. मला सारखं विचारत होती तुला 10वीत किती मिळाले 12वीत किती मिळाले. सीए ती विचारणारच. अख्खं खानदान सीए त्यांचं. त्यात काय एवढं. हिला पण करू आपण. किती टक्के होते 12वीला? 42. 92 करूया. करूया म्हणजे माझ्या ओळखीचा एक मॅन आहे. तो ना मार्कशीट वरती आकडे बदलून देतो. पैसे असले की सगळं होतं. आपण सीएचं पण सर्टिफिकेट बनवून घेऊया का? चालेल मला सीएचं नाही त्यापेक्षा काय ना सीएच्या वरचं म्हणजे मला बीएचं सर्टिफिकेट चालेल. ए प्रिया काय हे कुठल्या ओळखी आहे तुझ्या? ते महत्वाचं नाहीये रे. डिग्री कुठली पाहिजे ते ठरवा. एमबीबीएस. हो मला खूप आधीपासून वाटायचं की माझ्या चेतूने डॉक्टर व्हावं. मग ती घरी आली ना की मी ऍप्रन स्वच्छ धुवून टाकावा. करूयात की एमबीबीएस. करूयात काय. आर्ट्सला होती ती. सायकोलॉजीला पायसॉलॉजी म्हणायची म्हणून कॉलेजनी काढून टाकलं तिला. डायरेक्ट एमबीबीएस. एक्झॅक्टली. आणि लग्न केल्यानंतर रवा आणि मैद्यातला फरक करणार नाही तेव्हा आपला डॉक्टर उघडा नाही पडणार. थँक्यू बाबा थँक्यू. असलं काही चालणार नाही. उद्या तिच्या सासऱ्यांना कळलं तर अंगाशी येईल आपल्या. नाही खरंय हे प्रिया खरंय बरोबर बोलतो ओंकार. मग म्हणजे उद्या सासरच्यांना कळलं आणि त्या मुलाच्या बापाने हिला परत घरी पाठवलं तर. असं काही होत नाही हो. मुळात मुलाचे बाबा ही जी जमात आहे ना अत्यंत सोपी आहे खिशात घालायला. खरंय म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा फोन करायचे. कसे आहात बाबा, तब्येत बरी आहे ना. मुळात या जमातीला कुठला तरी आजार असतोच. विचारून घ्यायचा आणि त्याची चौकशी करायची की शुगर बरी आहे ना. आराम करा बाबा, किती आयुष्यभर झिजलात बास ना आता. असं सगळं बोलायचं. काय त्यांना ना घरात कोणी किंमत देत नसते. बरोबर आहे. बायको हडतूड करत असते आणि मुलं पण दुर्लक्ष करतात.
अंतराळाचे अंतरंग या आजच्या आपल्या मुलाखतीच्या सत्रात मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करते आणि अजिबात वेळ न घालवता आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना इथे आमंत्रित करते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉक्टर P.V. खांडेकर. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. या येस येस थँक्यू सो मच. MSJ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित अंतराळाचे अंतरंग या उपक्रमाबद्दल मला आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि मला खरंच यांचं कौतुक वाटतं MSJ इन्स्टिट्यूटचं की त्यांनी ह्या सत्राचं आयोजन केलं आहे. आजची तरुण पिढी अंतराळात वळावी यासाठी या सत्राचं आयोजन केलं आहे. नाहीतरी सध्याचा तरुण म्हणजे बघा ना तुम्ही, बाहेरच्या देशातले तरुण हे मंगळावर जाण्याची तयारी करतायत आणि आपले तरुण हे दंगली करण्यात व्यस्त आहेत. अशा वेळेला ह्या सत्राचं आयोजन केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. अजिबात वेळ न घालवता आजची मुलाखत रटाळ होऊ नये आणि तुम्ही एन्जॉय करावी म्हणून मी आजच्या आपल्या पुढच्या गेस्टना इथे आमंत्रित करते. मिस लॉली. काय करताय तुम्ही? ते मी तरुणांशी बोलण्यासाठी मी नेहमीच एक्साइटिंग असते ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट नंबर द्याल? सर बघितलीत ना मिस लॉलींची क्रेज बघितली सर तरुणांमध्ये. तर मी अजिबात वेळ नाही घालवत आणि मी आपली रजा घेते. हा मंच तुमच्या स्वाधीन करते. धन्यवाद. ऐका ना. हॅलो. माय गॉड, तुम्ही हा मंच आमच्या स्वाधीन केला त्याबद्दल थँक्यू सो मच. गॉड प्लीज सेव्ह मी. Hey you. Hi. Hey. Oh my God. Oh my God, या मंचावर कोणीच नाहीये दुसरं. फक्त यू अँड मी. Myself Lolly. Hi. Myself Dr. Doctor? तुम्ही डॉक्टर आहात? डॉक्टरांचं नाव तरी काढलं ना तर मी लगेच मोठा श्वास घेते. का डॉक्टर लोक सांगतात ना, मोठा श्वास घ्या, मोठा आ करा असं सांगतात ना, आणि मग टोची टोची करतात आणि मग फण करतात आणि मग चॉकलेट देतात खायला. हॅलो हॅलो हॅलो. टोची कर. अरे देवा. नाही एक फन ट्रीटमेंट होते ना ऐका डॉक्टर. ना मॅम, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. मी तो डॉक्टर नाहीये, तुम्ही समजताय तो. आय एम द स्पेस सायंटिस्ट. ओ येस. ओके, नाउ आय गॉट इट. तुम्हीच आहात ना ते एक्स्ट्रा नट? मी रेग्युलर असतो. एक्स्ट्रा नट. एक्स्ट्रा नट ते हे घालून तुम्ही जाता ते ॲस्ट्रोनॉट. या दॅट इज दॅट. ओके, सो माय सेल्फ डॉक्टर P.V. खांडेकर. ओ नाईस नेम. खांडेकर. एवढं नाहीये ते, साधं आहे खांडेकर. आजपासून मी तुम्हाला खांडू दांडू बोलणार. नाईस मॅम. खांडू दांडू. मी साईड. खांडू दांडू मला खूप आवडतं. म्हणजे आपण जर असं एकमेकांशी पेट नेमणे हाक मारून बोललो ना, ती केमिस्ट्री अशी ग्रो होते, यु नो. सो ओके, खांडू दांडू. मला कळत नाहीये, म्हणजे तुम्हाला कोणी अपॉइंट केलंय माझी मुलाखत घ्यायला? बंटू नाही. कोण बंटू? या कॉलेजचा चेअरमॅन. नाही, त्यांचं नाव बंटू नाहीये, त्यांचं नाव प्रसाद ओक आहे. माझ्यासाठी तो बंटूच आहे. तुम्ही खांडू दांडू
आणि तो माझा बंटू. ऍक्च्युली बंटू आणि मी एकदा एकाच वर्गात होतो. तुम्ही आणि बंटू क्लासमेट्स आहात? कुठल्या कॉलेजला होता? ते नाही माहिती मला. मला कॉलेजचं गेट उघडं दिसलं, आम्ही दोघं पण आतमध्ये शिरलो. आम्ही दोघं पण वर्गात शिरलो, पण त्यानंतर मी त्याला बंटू का बोलायला लागली माझं मलाच आठवत नाही. अरे बंटू, नॉटी खट्याळ. हरकत नाही. आपण सुरू करूया लगेच. मुलाखत सुरू करूया असं म्हणतोय मी. मी काय वेगळं बोलली? मी तेच तर बोलली, मुलाखतच मी तेच बोलतेय. लगेच सुरुवात करूया आपण. Yes, yes. तर माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला असा आहे, खांडू दांडू, मला सांगा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आंटी रिक्षात गेलात तेव्हा काय झालं? गुड क्वेश्चन. म्हणजे मला सांगायला आवडेल, मी आणि आंटी जेव्हा पहिल्यांदा रिक्षा, एक मिनिट, काय विचारलं? कुठली आंटी रिक्षात गेली? नॉटी नॉटी. हॅलो, कुठली एक मिनिट. गेलात तेव्हा मज्जा आली. आता कुठली आंटी? कुठल्या आंटी बरोबर रिक्षात गेलो मी? काय बडबडताय? तुम्ही गेलात ना आंटी बरोबर रिक्षात ना, वरती गेलात ना. अहो, अंतरिक्षा. आंटी रिक्षात कुठली काढली मॅम? त्याला बरं, अंतरिक्ष तुम्हाला नाही येत तर नका म्हणू तुम्ही. तुम्ही अवकाश बोला. अवकाश माहितीये? या, ऑफकोर्स. येस, आय नो अवकाश. या. मुळात या गाण्यावर अशी स्टेप झालीच नव्हती. ऐका, अवकाश. अरे देवा, हे सगळंच प्रॉब्लेम आहे. आपण सोपं करूया. स्पेस म्हणूया. स्पेस. हे पृथ्वी आहे, वरती अवकाश आहे, स्पेस आहे, जिथे झिरो ग्रॅव्हिटी असते, गुरुत्वाकर्षण नसतं. काय? गुरुत्वाकर्षण जिथे नसतं. एक मिनिट. जिथे आकर्षण नसतं तिथे लॉली नसते. आकर्षण नाही, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असतं, मी कसं समजू आता? मला सांगा, मला कसं सांगायचं काय? तेच सांगतोय. आता तुम्ही उभ्या का आहात? कारण मला कोणी बसायलाच सांगितलं नाही म्हणून. माणूस ना एकदम. माझाच प्रश्न चुकला. एक काम करा, बसा. खाली का बसलात? आता तुम्हीच मला बसायला सांगितलं म्हणून मी बसली. नाही, प्रश्न तो नाहीये. तुम्हाला कळतंय का, तुम्ही उभ्या असताना जमिनीवर असता, आता बसलायत खुर्ची सकट, खाली काय? गुरुत्वाकर्षण. म्हणजे पृथ्वीची ग्रॅव्हिटी. ही पृथ्वी तुम्हाला स्वतःकडे खेचते. पृथ्वीने तुम्हाला धरून ठेवलंय, पृथ्वी खेचते. सटवी, मला माहिती आहे पृथ्वीचा डाव. पृथ्वी ती तूच आहेस ना, नैनाची मैत्रीण. रम्याला माझ्यापासून खेचलं होतंस तू, आता आलीस परत मला खेचायला खांडू दांडू पासून. खांडू दांडू, आपण खोपच्यात जाऊया, ती आपल्याला खेचणार. काय करताय तुम्ही? खोपच्यात जाऊया. कुठली पृथ्वी खेचते? बसा. आपलं काहीतरी घरट डोक्यावर घेऊन आली इथे. अहो मॅम, आय एम सॉरी, ऐका माझं. पृथ्वी गुरुत्वाकर्षण म्हणजे काय मॅम? तिकडे स्पेस मध्ये ना झिरो ग्रॅव्हिटी असते. ओके. म्हणजे काही खाली येत नाही, सगळं हवेत असतं, वरतीच राहतं. हो का? हा. काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे वरती. ओके. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आम्ही असताना म्हणतो. ओके. तिथे आम्ही असतो. ओके. ते स्पेस स्टेशन साधारणतः 16 वेळा पृथ्वीभोवती फिरतं. म्हणजे आम्ही एका दिवसात जवळजवळ 16 वेळा सूर्योदय बघतो, 16 वेळा सूर्यास्त बघतो. Oh my God! Yes. म्हणजे एका दिवसात 16 रात्री. लॉलीची मज्जाच आहे बाबा. सर, मला आत्ताच्या आत्ता तिकडे वरती घेऊन चला ना. मी जशी आहे तशीच्या तशी यायला मी तिकडे तयार आहे. Oh my God! I just love nights. 16 रात्री, शुकशुकाट, शांतता, हॉर्नचे आवाज नाही, फक्त लॉलीच्या श्वासांचे आवाज. तुम्हाला खाऊ वाटलं का? का पिकनिक आहे तिकडे? आई बडबडताय. तिकडे आम्ही राहून तिकडे अवकाशाचं निरीक्षण करत असतो, ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करत असतो. माझं उलट आहे. इकडे तारेच माझं निरीक्षण करतात. म्हणजे काय? म्हणजे समोरच्या बिल्डिंग मध्ये एक तारे आहेत, ते असं दुर्बीण लावून माझं निरीक्षण करत असतात. नाना तारे म्हातारा चावट कुठला एक दिवस असं मारून. काय माहितीये का तुला? आज मुलाखत घ्यायला आली, काय माहितीये तुला? हा, माहितीये? तुम्हाला दिसतो तो फक्त एक चंद्र असतो, असे 900 चंद्र आहेत. किती? 900. उल्लू बनवताय मला, उल्लू बनवताय. काय माहितीये तुला? 900 चंद्र आहेत, अशा हजारो सूर्यमाला आहेत, अशा हजारो सूर्यमाला आपल्या आकाशगंगेत आहेत, अशा लाखो आकाशगंगा या युनिव्हर्स मध्ये आहेत. एवढं मोठं आहे युनिव्हर्स, अजून 0.1111% पण आपण ते एक्सप्लोर केलं नाहीये. कळतंय तुला? तुम्ही करू पण शकणार नाही, मला माहिती. मी सांगते, तुम्ही ऐका. सांगा. मी दुनिया फिरलीये. काय फिरलीस?